माझं नाव योगिता कांबळे आणि माझी 26 वीक्समध्ये डिलिव्हरी झालेली एक्स्ट्रीम प्रीटर्म आणि त्याच्यामुळे थोडे माझ्या बेबीला कॉम्प्लिकेशन्स होते. सो तिला NICUमध्ये शिफ्ट करावं लागलेलं. सो माझी डिलिव्हरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये झालेली आणि NICUमध्ये पण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होतो. त्याच्यानंतर आम्ही सूर्यामध्ये माझ्या बेबीला आणलं. तर डॉक्टरांनी सांगितलेलं की थोडं हाय रिस्क बेबी आहे, थोडं कॉम्प्लिकेशन्स पण आहेत. पण इथे निशा सर आणि डॉक्टर अमिता मॅमने आम्हाला खूप कम्फर्ट दिला की तुमची काळजी घेतली बेबीची आणि सगळे कॉम्प्लिकेशन्स किंवा त्याचे काही प्रॉब्लेम्स होते ते सगळे त्यांनी खूप पेशंटली हँडल केले. अँड इव्हन आतमध्ये जे डॉक्टर होते डॉक्टरनी सुद्धा खूप मोरली पण सपोर्ट केला त्यांनी. आणि सिस्टर्स तर खूप सगळ्याच NICUच्या सिस्टर्स खूप चांगल्या आहेत. माझ्या बेबीला एकदम त्यांनी ना प्रेमाने सांभाळलंय. आमचा स्टे थोडा जास्त झाला, 3 महिन्याचा झाला, थोडा कॉम्प्लिकेशन्समुळे थोडं स्लो रिकव्हरी होत होती. पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला ॲडवाईस केलं की 4 दिवस तुम्ही ॲडमिट म्हणजे रूममध्ये राहून एकदा चेक करा की तुम्हाला कसं प्रॉपर केअर करायला जमते, म्हणजे तुम्हाला इनिशियली आम्ही सपोर्ट करू शकतो. सो आम्ही आता खूप कॉन्फिडंट आहोत की मी बेबीला एक केअर करू शकते. पण मला एकदा आउटसाईडला एक कपल पण भेटले होते जे विचारत होते, तेव्हा सुद्धा मी त्यांना रेकमेंड केलं होतं इथे घेऊन या. त्यांचं पण बेबीचं थोडं हाय रिस्क होतं. सो मला असं वाटतंय की सर्वांनी इकडे तिकडे जाण्यापेक्षा पहिलं सूर्याला आलं तर जास्त बेबीसाठी बेटर आहे, कारण हे इथे काळजी खूप छान घेतली जाते. इव्हन म्हणजे आपल्याला काही सांगायची गरजच नाही लागत की माझ्या बेबीसाठी तुम्ही हे करा ते करा, ते प्रोॲक्टिव्हली सर्व करत होते. तर मला खूप सारी जास्त आवडली. अँड सगळ्यात जास्त मला जे वाटतं की काळजी करणारे सिस्टर्स आहेत 24/7. सो मला असं वाटतं की सगळ्यांनी सूर्यामध्ये यायला हवं प्रायमरी. ठीक आहे, थँक्यू.